सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा राखून निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने 20 जिल्हा परिषदा ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि पंचायत समितीमध्ये 50%च्या वर आरक्षण गेल्याने अहिल्यानगर, जालना, बीड या 3 जिल्हा परिषदा तसेच 88 पंचायत समित्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निकाल येईपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे। याबाबत माहिती देताना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की 50%च्या वर जिथे आरक्षण गेले आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत। नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांत 50%च्या वर आरक्षण असले तरी या 2 ठिकाणी निवडणूक वाढीव आरक्षणासह घेता येईल असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट आहे। त्यामुळे सर्व महापालिका निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार आहेत। शिवाय ही निवडणूक न्यायालयीन निर्णयाच्या अधीन असणार असल्याकडेही त्यांनी लक्ष लादले। राज्य निवडणूक आयोग 12 जिल्हा परिषदांमध्येच लवकरच निवडणुका घेणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली। 50%च्या आत जिथे आरक्षण आहे त्याच ठिकाणच्या निवडणुका घेतल्या जातील। जिथे 50% आरक्षणाची टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे त्यासाठी इतक्यात नव्याने आरक्षणाची सोडत न काढता न्यायालयाच्या पुढील निर्णयाची वाट पाहिली जाईल असे वाघमारे यांनी स्पष्ट केले। आरक्षण मर्यादेत असणाऱ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे। तसेच या जिल्ह्यांमधील 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे। 50%च्या वर आरक्षण गेलेल्या ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीचे आरक्षण गेले आहे। तसेच अहिल्यानगर, जालना, बीड या जिल्हा परिषदांचे आरक्षण 50%च्या आत असले तरी यांच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षण 27%पेक्षा अधिक झाले आहे। त्यामुळे या जिल्हा परिषदांसह येथील पंचायत समित्यांचाही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निकालापर्यंत घेता येत नसल्याचे आयोगाने सांगितले। मुंबई महापालिकेने 11,01,505 संभाव्य दुबार मतदारांची यादी जाहीर केली होती। मात्र ती संख्या 3 आठवड्यांत 93%नी कमी झाली आहे। आता 80 ते 90 हजार दुबार मतदार असल्याचे सूत्रांनी सांगितले। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।